सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने आणि इसामपूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्याने नदी आल्या नाल्यांना मोठा पूर आला। त्यात शेतजमिनीसह पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली। त्याची आमदार भीमराव केराम यांनी 21 ऑगस्ट रोजी तहसीलदार अभिजित जगताप, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक कृषी अधिकारी सज्जानिहाय ग्राम महसूल अधिकारी आणि गावनिहाय ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। माहूर तालुक्यात मागील आठवड्यात नदी आणि नाल्याला मोठा पूर आल्याने काठच्या शेतजमिनी खरडून गेल्या, त्यावर पिकांचं अतोनात नुकसान झालं। गुरुवारी आमदार भीमराव केराम यांनी अंजनखेड, बोंडगव्हाण, सायफळ, वडसा, पडसा, टाकळी, रुई, हडसणी आदी गावांना आणि शेतशिवारांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कांताराव घोडेकर, माजी नगराध्यक्ष तथा प्राध्यापक राजेंद्र केशवे, शहराध्यक्ष गोपू महामुने, कैलास वड, शंकर भालेराव, नंदकुमार जोशी, गोपाल खापर्डे, अशोक माळेकर, फिरोज पठाण, जयकांत मोरे, अशोक जोशी, रामकिसन केंद्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर। शासनाकडून अपेक्षित आहे त्याचं माध्यम आपण बनावं। ज्याचे काटे म्हणजे ज्या विम्याच्या संदर्भात जे काही अटी होत्या त्या अटीमुळे यावेळेस शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात विमा उतरवला, विमा भरला नाही। जास्त विमा भरला सर, काही गेल्या वर्षी विमा आणखी उतरला नाही, काही एक टप्पा झाला यात होईल ना। 16 आणि 17 तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे पैनगंगा नदीच्या तीरावरच्या आसपास असलेले आमचे शेतकरी आणि त्या शेतांच्या आजूबाजूला असलेले छोटे मोठे जे नाल्या होत्या आणि जास्तीचा पाऊस पडल्यामुळं ते नाले तोडून भरून वाहत होत्या आणि पैनगंगेला ते पाणी न स्वीकारल्यामुळं डाब मारून ती परिस्थिती निर्माण झाली। पाण्याचा निचरा जागेवर झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि मग त्या ठिकाणी बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं शासनाच्या वतीने महसूल विभाग आणि कृषी विभाग हे संयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा सर्वे करून जास्तीत जास्त त्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शासनाकडे आपल्याला पाठपुरावा करायचा आहे। आणि कुठल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किंवा हे बाधित झालेले जे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे हे कुठलाही माणूस त्या ठिकाणी वंचित राहू नये अशा पद्धतीचे सर्वे करण्याचे निर्देश मी महसूल विभागाला त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांची आता 4 वाजता सुद्धा बैठक झाली आणि प्रायमरी स्वरूपामध्ये किनवट आणि माहूर भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये सरसकट आपण जे बाधित झालेल्या लोकांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका होती, परंतु आता काही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी कमी मिळतो आणि ज्यांचं झालेलंच नाही त्यांनाही पैसे जास्तीत मिळतात, म्हणून ज्यांची पर्सेंटेजमध्ये कोणाचं जास्त नुकसान झालेलं असेल अशी वर्गवारी करून तशा पद्धतीचा रीतसर सर्वे करून तसे प्रस्ताव शासनाला तहसीलच्या मार्फत त्या ठिकाणी संयुक्त सर्वे रूपाने त्या ठिकाणी सादर करावे असे मी निर्देश त्यांनी दिलेले आहे। अधिकाधिक माझ्या भागातल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळवून देता येईल या पद्धतीने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो। अडचणी गावात काही पाळीव जनावर दगावलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, पाळीव जनावर आहेत, घरामध्ये पाणी सुटलेलं आहे किंवा आणखी बाकीच्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीच्या पलीकडे शेती असल्यामुळं त्या ठिकाणी काही लोकांनी बी खतं वगैरे त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते, पाणी आल्यामुळे त्यांचे खतं जागेवर त्या ठिकाणी गेलेले आहेत। या सगळ्या ज्या नुकसानीमध्ये येणारे आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या सर्वेमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आले पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश मी प्रशासनाला दिलेले आहेत। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.